गावरान पिठलं बनवलेलं आहे मी माझ्या सासूबाईंच्या स्टाईलमध्ये। आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार आणि नेहमीप्रमाणे वीकेंड नंतरचा वार आहे। आज मी जस्ट मॉर्निंग वॉकवरून आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताना तिकडनं आल्यावर तुम्हाला एवढं एनर्जेटिक फील होतं ना, तुम्हाला असं वाटतं की आता मी काय काम करू किंवा काय नाही। तर आता वाजलेले आहेत 8:30 आणि मी आता घेतलेला आहे हॉल आवडण्यासाठी। तुम्ही पाहू शकता हॉलमध्ये केवढा कचरा आहे आणि काल वीकेंड असल्यामुळे गार्गीने हा सगळा कचरा केलेला आहे। मी तुम्हाला दाखवते। तिने इथे फरशीवरती ABCD वगैरे लिहिलं होतं आणि हे पेंटिंगच्या कलरने लिहिलं होतं आणि त्याच्यावरती तिने सेलो टेप चिकटवले होते। तर आम्ही तिला नाही काही बोलत, कारण काय होतं की मुलांना असं क्रिएटिव्हिटी करताना तुम्ही जर अडवलं तर मग मुलं म्हणजे क्रिएटिव्हिटी करायला घाबरतात की मला आई काय म्हणेल, वडील काय म्हणतील, त्यामुळे आम्ही तिला असं ओरडत नाही जास्त, परंतु तिला सांगतो की तू क्लीन करत जा। परंतु तिने काही क्लीन केलेलं नाहीये कालचं आणि मला आता सगळं आवरायचंय आणि खूप सारा पसारा आहे। तिने खूप सारा पसारा केलेला आहे, पाहू शकता तुम्ही बेडवर वगैरे, इथे ही बास्केट्स वगैरे सगळं तसंच्या तसं आहे अजून आणि आता ते मी आवरून घेणार आहे। चला तर मग लागूयात कामाला। आणि मला असं वाटतं की माझंच असं नसेल, सगळ्यांच्याच घरामध्ये असाच प्रकार घडत असेल की वीकेंडच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सगळं काम आवरायला लागत असेल आणि तुम्ही मुलांना जर बोललात ना की तुम्ही करू नका तर मुलं आवडीने तेच काम करतात आणि ही रियालिटी आहे। तसं माझ्या गार्गीला तर सांगायची गरजच नाहीये, तिला किती सांगितलं नको करू तर ती करणारच आहे, मला माहिती। त्यामुळे मी आता सांगणं देखील सोडून दिलंय आणि तिला म्हणजे असं अडवत नाही मी, तुला जे करायचं ते कर। तर आता हा पसारा मी आवरून घेते।
आणि इथे आहे हळद. तर तुम्हाला माहितीच आहे मी हळद बनवली होती 2-3 दिवसापूर्वी आणि ती आता चांगली वाढली आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला कशी ओळखायची ती हळद वाढलेली, तर अशी एखादी पाकळी घेऊन अशी मोडून पाहायची, आवाज येतो असा कटकन, तेव्हा तुम्ही म्हणू शकता तुमची हळद वाढली आहे. आणि ही हळद खरंच खूप गुणकारी असते. तुम्ही तुमच्या मोठ्या माणसांना, गुडघे ज्यांचे दुखतात त्यांना ही हळद द्या. हळद लावण्यासाठी दुधामधून तुम्ही पिऊ शकता. जर तुम्हाला खोकला वगैरे असेल, घसा दुखत असेल तर खूप हेल्दी असते ही. आणि घरगुती हळद आहे, याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे. तुम्हाला माहितीच आहे मी त्या दिवशी बनवली होती 2-3 दिवसापूर्वी. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की ही तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करून ठेवायची, तर तुम्ही एका डब्यामध्ये, पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता, काचेच्या वगैरे. आणि मी आता ही दळणार आहे, कारण माझी घरातली सगळी हळद संपलेली आहे. तर मी ही दळून मग तुम्हाला दाखवली कशी दिसते ते, आणि चाळून पण. तर आता गार्गी यायचा टायमिंग झालेला आहे, तर मी आता गार्गीला घेऊन येते आणि मग त्यानंतर मला जसं दिवसभर वेळ भेटेल तसं मी हळद बनवेल. आणि गार्गी आणि मी दोघी झोपलो होतो जेवण करून. म्हणजे चला तर मग मी आता स्मूथी बनवते. आता आज 5 चहा पिण्यापेक्षा मी म्हटलं की एक हेल्दी ऑप्शन म्हणून एक स्मूथी आहे. तर मी आज माझ्या मिस्टरांना देखील म्हणजे मॉर्निंगला चहाऐवजी स्मूथीच दिली होती. आणि त्यांचं असं काही नाही आहे तुला पाहिजे ते दे, पण कधी कधी म्हणतात मला चहाच हवा, म्हणून तेव्हा मी चहाच बनवत असते. तर मी आता राहिलेला आवाकाडो आहे अर्धा, तर मी त्याची स्मूथी बनवते. आणि भांडी वगैरे पाहू शकतो मी तशीच ठेवली आहेत मी, कारण एकदा कामाला लागले की पटपट आवरून घ्यायचं असतं सर्व. तर आता मी स्मूथी बनवते आणि हळद देखील बनवायची आहे. तर मी इथे मिक्सरचं भांडं देखील सुकायला घातलं होतं, कारण चांगलं सुकलेलं असेल तर ती हळद खराब होणार नाही जास्त दिवस. तर मी तुम्हाला दाखवते कशी झाली हळद, पाहू शकता. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझी हळद रेडी झालेली आहे. तर मी आता ही वापरायला काढेल. ॲटलिस्ट मला इंडियाला जाईपर्यंत तरी ही पुरणार आहे. इंडियावरून येताना मी घेऊन येईल. माझ्या तिथे म्हणजे माझ्या घराजवळ माझ्या सासूबाई देखील बनवतात, म्हणजे बनवतील यावर्षी, कारण त्यांनी हळद लावली होती आणि गावामध्ये कुठेही भेटून जाते. त्यामुळे मी आणि इथे माझी चालली होती स्मूथीची तयारी, अवाकाडो स्मूथी. तर अवाकाडो स्मूथी मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते. अर्धा अवाकाडो होता, सकाळचा राहिला होता. माझ्या मिस्टरांना अर्ध्याची करून दिली आणि मी अर्ध्याची, कारण ती खूप थिक होते. त्यामुळे मग मी अर्ध्याचीच बनवते. आणि त्यात दूध घातलं होतं आणि हनी घातलं होतं, बाकी काहीही घातलं नाही, फक्त हनी आणि दूध घातलेलं. आणि ते मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं. आणि माझं दूध संपलं होतं, त्यामुळे मी थोडंसं थंड पाणी देखील घातलं होतं त्यामध्ये. आणि इथे झाला होता प्लेइंग टाईम. तर झोपा झाल्यानंतर सगळेजण खाली निघाले होते. आणि श्रवचे गोंडे केवढे छान दिसतात तुम्ही पाहू शकता. खूप क्यूट दिसते श्रव गोंडांमध्ये. आणि इकडे श्रव आणि गार्गीचं चाललं होतं खेळणं. तर त्या शोधत होत्या काही भेटते का तिथे खेळण्यासाठी, बॉल बाजूला ठेवून. आणि इथे वीराचं स्केटिंग चाललेलं आहे. वीरा खूप छान स्केटिंग करते, तुम्हाला माहितीच आहे.
आणि आता वाजले आहे 7:30. तर माझं पीठ संपलं होतं, तर मला तिकडे जायचं आणायला. मी नेहमी जाते तिकडे, परंतु आता पारही नव्हतं, तर मग मी अर्धा किलो घेऊन आले ज्वारीचं पीठ. आणि मी आता स्वयंपाक वगैरे झाला की मी आणायला जाणार आहे पीठ देखील. आणि मी आता पटपट आवरून घेते स्वयंपाक. अर्धा तास राहिलाय 7:30 वाजता. आता 7:30 वाजलेले आहेत आणि माझे मिस्टर 8 वाजता येतात. तर मी आज बनवणार आहे सासूबाईंच्या स्टाईलचं पिठलं. म्हणजे खूप इन्स्टंट होतं आणि खूप टेस्टी लागतं. तर तुम्हाला मी दाखवते त्याची रेसिपी. आणि ज्वारीची भाकरी बनवणार त्यासोबत आणि राईस देखील लावेल. तर मला अर्ध्या तासातच उरकायचं स्वयंपाक. मी पटकन कामाला लागते. आणि पिठलं बनवण्यासाठी मी जवळजवळ 1.5 वाटी वगैरे असेल बेसन घेतलं होतं आणि 1 कांडी लसणाची मी चांगली सोलून टेचून घेतली होती. कांदा वगैरे काही लागत नाही, हिरवी मिरची देखील नाही लागत. तर मी प्लेन पिठलं बनवणार होते आणि इतकं सुंदर लागतं ना, तुम्ही देखील ट्राय करा. तर लसूण चांगला टेचून घ्यायचा 1 कांडीचा. आणि माझ्या सासूबाई जेव्हा माझ्या नणंद सासरी जातात, म्हणजे कधी येतात, तर जेव्हा निघतात जायला तेव्हा माझ्या सासूबाई हे पिठलं बनवून देतात आणि भाकरी देखील. तर म्हणजे जुनी आठवण आहे ही, की पूर्वीच्या काळी जेव्हा बायका म्हणजे मुली लग्न झाल्यानंतर घरी यायच्या माहेरी, तेव्हा सासरी जाताना त्या पिठलं भाकरी घेऊन जायच्या. आणि लग्नानंतर पहिल्यांदा जातात तेव्हाही माझ्या सासूबाईंनी मला पिठलं भाकरीच दिलं होतं सोबत. आणि अशा काही काही छोट्या आठवणी असतात प्रत्येक अशा रेसिपी मागे. तर ही माझ्या सासूबाईंची स्पेशल रेसिपी आहे आणि खूप इन्स्टंट बनते. म्हणजे तुम्हाला जास्त काही घालायची देखील गरज नाही. माझी मम्मीही अशीच बनवते. आणि इथे साईड बाय साईड मी राईस देखील पटकन लावून दिला होता. आणि मला पटपट उरकायचं होतं, तर मी एका साईडला मी पिठल्याची तयारी करत होते आणि दुसऱ्या साईडला मी लगेच पाणी बॉईल करायला ठेवलं होतं भाकरीसाठी. आणि खरं तर मला लवकरच स्वयंपाकाला लागायचं होतं, परंतु पूजाचा मेसेज आला की खाली ये गार्गीला घेऊन खेळायला. तर मग म्हटलं चला खेळतील मुली देखील, मग खाली गेले. तर मला आता सवय झाली आहे बॉईल केलेल्या पाण्यामध्ये म्हणजे पीठ घालायची आणि बरोबर मला पाहिजे तेवढंच भाकरी मी करते बरोबर. तर माझ्या 3 आणि एक छोटीशी भाकरी होते, कारण 3 भाकरी करू नये असं म्हणतात, त्यामुळे मग मी छोटीशी भाकरी करते, परंतु मला 3च लागतात. आणि तुम्ही इथे पाहू शकता माझी काचेची बरणी फुटलेली आहे. खूप वाईट वाटतं मला काचेची बरणी फुटली की. आणि मला आवडतात ॲक्च्युली, परंतु असं असतंच की फुटतातच काचेच्या वस्तू आहेत. तर मला ते क्लीन करायला लागणार होतं, कारण माझी किचन टेबलवरच काचेची बरणी फुटली होती. तर मी आता ती क्लीन करून घेते आणि मग त्यानंतर बाकीचा स्वयंपाक करते. आणि ही अशी जी कामं असतात म्हणजे काही फुटणे सांडणे, ही जेव्हा आपल्याला घाई असते ना त्यावेळी खूप फास्ट होतात. आणि मलाही घाई होती, परंतु माझं कसं काय मला कळलंच नाही कशी फुटली माझ्याकडनं ती बरणी. आणि एकदम गावरान पिठलं बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये तेल घेतलं होतं. कढईमध्ये जिरी मोहरी घातली होती आणि तडतडल्यानंतर हळद घातली, लसूण घालून दिला आणि लसणानंतर थोडंसं तिखट घालून लगेच पाणी घातलं, कारण तिखट जळण्याआधीच तुम्हाला पाणी घालायचं नाही तर मग ठसका उठतो. तर मीठ घालून दिलं पाणी घातल्यानंतर. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा ओवा देखील घातला होता, परंतु मी शूट नाही केला, माझ्याकडून राहिलं ते शूट करायचं. चवीनुसार मीठ घालायचे आणि चांगली कडक उकळी आली की तुम्ही एका हाताने पीठ सोडू शकता, परंतु मी जर एका हाताने पीठ सोडलं आणि एका हाताने हलवलं पळीने तर माझी कढई पडण्याची भीती वाटत होती मला. त्यामुळे मग मी पीठ फास्ट ओतून घेतलं आणि पटपट हलवून घेतलं. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की गोळे गोळे राहतात पिठाचे, परंतु तसं काही नाही आहे. तुम्ही चांगलं हलवून घ्या. एखादे 2 गोळे जरी राहिले तरी तुम्ही ते बारीक मंद गॅसवर एक 15 ते 20 मिनटं तुम्हाला शिजवायचं आहे. मग ते गोळे देखील शिजवून जातात. आणि थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्हाला जर वाटत असेल सुकं होतं जास्त तर, कारण बेसन फुलतं अजून, मग त्यामुळे तुम्ही पाणी तुम्हाला जास्तच ॲड करायला लागेल थोडंसं, जेणेकरून थोडंसं घट्ट होईल. आणि आम्हाला राईसबरोबर देखील पिठलंच खायचं होतं, तर मी थोडंसं पाणीच ठेवलं होतं आणि शिजण्यासाठी एक्स्ट्रा पाणी लागणार होतं, तर मी थोडं पाणी देखील ॲड केलं होतं त्यामध्ये. आणि एक साईडला माझी भाकरी भाजत होती. गरम गरम पिठलं खायला खूप छान लागतं, त्यामुळे मी शेवटी ठेवलं पिठलं. आणि गार्गी श्रवकडे होते तर मी तिला आणायला गेले, झाकून ठेवलं पिठलं, तोपर्यंत शिजूनही गेलं लगेच. हॅलो, आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाक बनवायला मला 1 तास लागला आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे. तर इथे आहे भात, इथे बनवलेलं आहे पिठलं गावरान स्टाईलमध्ये, माझ्या सासूबाई बनवतात तसं. आणि इथे मी माझ्या मिस्टरांसाठी थाळी बनवून ठेवलेली आहे. त्यामध्ये आहे हे ठेचा आहे. तर हा मला माझ्या एका मैत्रिणीची आई इंडियावरून आली तेव्हा तिने दिला होता. तर त्याला आता भरपूर दिवस झाले, हत्ता डॅमला आम्ही भेटलो होतो तेव्हा. इथे आहे ज्वारीची भाकरी, पापड, पिठलं आणि
कांदा आहे. चला तर मग मी आता जेवण करून घेते आणि नंतर खूप सारी भांडी आहेत, तीही आवरायची आहेत, किचनही पुसायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता स्वयंपाक केल्यानंतर केवढा पसारा आहे, केवढं सांडलेलं वगैरे असतं. तर ते आवरायचं होतं मलाही. जेवण वगैरे झालं होतं आणि मग मी पटकन आवरून घेतलं. चुटकीमध्येच झालं माझं सर्व. पाहू शकता तर मी क्लीन आहे. खरं तर चुटकीमध्ये नाही झालं, मलाही वेळ लागला आवरायला. काय करते तू? आता मी माझं मामाचं क्लिप लावते. अच्छा, हेअरस्टाईल बनवते तू. न्यू हेअरस्टाईल बनवते. आणि केवढे दुखवले मम्माचे केस तू? नाही दुखवले. ऑइलिंग करून आणि मग हेअर कोम केल्यावर केवढे पेन झाले मम्माला. तर तुम्ही पाहू शकता कारगिने माझी हेअरस्टाईल केलेली आहे आणि पूर्ण हेअर एवढे ओढलेत ना हेअरस्टाईल करताना तिने. आणि आपण रडलं की बोलते मग मी हेअर्स दुखवले तुझे, आणि आपण हो म्हटलं की परत नाही दुखवले, चालू होतं तिचं. तर आता झालेले 10:30 आणि आता आम्ही झोपणार आहोत. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.